नमस्कार मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, 3 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये राहतील हे विषय घेतलेला आहे मित्रांनो. तर हे विषय तुम्हाला शेवटपर्यंत सांगतो. याच्याला थोड्या बंदी अशी ए टू झेड बंदी माहिती सांगणार तुम्हाला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मधात स्किप करू नका, काय नका मग तुम्हाला ना वेळ होता ना टाईमपास केल्यापेक्षा आजच्या आपल्या व्हिडिओकडे वळूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, माझी शेती माझा व्यवसाय हे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळू मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, 3 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये राहते, तर हे आपण विषय घेतलेला आहे. तर याच्यातले तुम्हाला मित्रांनो सांगतो कसे राहते, काय राहते मित्रांनो. 3 महिने आपण 3 महिन्यात तुम्हाला 1.5 लाख रुपये येतात. मग तुम्ही सांग कशी येते, असं कसे नाही, हे तुम्ही तुमचा विचार करत असाल मित्रांनो. विचार करण्यासाठी तुम्हाला एक आपण सगळी माहिती सांगतो मित्रांनो. ए टू झेड बंदी सगळी सांगणार आहे. तर मित्रांनो, 3 महिन्यामध्ये आपलं कोणतं शेतकरी मित्रांनो कोणतं पीक निघतं मित्रांनो, कोणतं म्हणजे एक तर तुरी, तिथून नाही तर भोपळा आणि हे चियाला बी भाव आहे मित्रांनो. त्याला एकरी आपली 3 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपयाच्या पुढे उत्पन्न निघतं मित्रांनो. आणि याच्यामध्ये भोपळ्यामध्ये बी भोपळा 3 महिन्याचं पीक आहे, ते बी 3 महिन्यात ते 1.5 लाखाच्या पुढं पैसे भेटते त्याचे. आणि तुरीचं मित्रांनो 3 महिन्यामध्ये तूर येते मित्रांनो, हे तुम्ही 100% गॅरंटी. 3 महिन्यामध्ये तुम्ही ही तूर ती पिकं कमवता मित्रांनो. त्या पिकापासून तुम्हाला 3 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये येणं म्हणजे तुम्हाला जोक आहे का? आपण बघा बरं मित्रांनो, तुम्ही काय करा शेतकरी मित्रांनो, तुम्ही असं करू शकता काय, तुम्ही एखाद्याकडून 1.5 लाख रुपये घ्या बरं. 3 महिन्यासाठी 1.5 लाख येतात का नाही मित्रांनो. तुम्ही किती असे कष्ट केले तरी तुम्हाला 1.5 लाख रुपये येणार नाही. फक्त हे असे 1.5 लाख रुपये येणं म्हणजे 3 महिन्यामध्ये जोक नाही मित्रांनो. व्याजानं घेतले तरी 1.5 लाख रुपये येणार नाही मित्रांनो, काय नाही. पण हे आपली सांगायचं म्हणजे कसं मित्रांनो, याच्यामध्ये कष्ट करावं लागते. कष्ट केले तर तेव्हाच फळ भेटतं मित्रांनो. आणि काय मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, चियाला बी भाव आहे मित्रांनो, त्याचा बी 3 महिन्यामध्ये 1.5 लाख रुपये येतात मित्रांनो. आणि हरभरा काय म्हणते याच्यामध्ये भोपळ्यामध्ये बी 3 महिन्याचंच पीक आहे मित्रांनो, त्याच्यात बी भरमसाठ पैसा 1.5 लाखाच्या पुढं येतो मित्रांनो. आणि तुरीचं पीक बघा मित्रांनो, तुरी यंदा भरमसाठ आल्या सगळ्या शेतकऱ्यांना, त्याच्यामधून बी तुम्ही 1.5 लाखाच्या पुढं उत्पन्न घेऊ शकता मित्रांनो. म्हणजे कसं आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याजाम पैसा काढायचं काम नाही मित्रांनो. हे पिकं घेतल्यानं तुम्ही तर तुम्हाला 1.5 लाखाच्या पुढंच मित्रांनो होतं मित्रांनो. याजाम काय 5 रुपये 3 रुपये 2 रुपये शेकडा मित्रांनो. आणि ते नाही दिले तर पुढं नाही दिलं की म्हणजे जसे दिवस वाढतील आपले तर तसे पैसे वाढते मित्रांनो. त्याच्यामुळं होतापर्यंत आपण आपल्या शेतकरी हिमतावर आपण शेतीमध्ये माल कमवायचा आणि तेच पैसे आपल्याला कामी आले पाहिजे मित्रांनो. आपली हिंमत म्हणजे आपले चांगलं राहतं मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही शेतकरी मित्रांनो हे तुम्ही व्यवसाय करू शकता मित्रांनो. याच्यामधून तुम्ही भरमसाठ पैसा कमवू शकता. याच्यासाठी आपण फक्त काय नाही, फक्त आपल्याला 3 महिन्याची फक्त मेहनत घ्यावी लागते मित्रांनो. 3 महिने मेहनत घेतली तेव्हा आपल्याला 1.5 लाखाच्या पुढं पैसे येते मित्रांनो. एवढं काही जास्ती खर्च नाही, काय नाही. कसं असतं शेतकरी मित्रांनो, फक्त आपण काय करतो, याजाम पैसा काढतो, नाही झालं तर मग आपल्याला शेती विकावं लागते. आपल्यावर मग कर्ज होतं मित्रांनो. कर्ज लिमिट झाल्यानंतर आपल्याकडून फेडलं जात नाही, काय नाही. त्याच्यामुळे फक्त आपण काय करायचं शेतकरी मित्रांनो, फक्त आपण हे 3 महिन्याचं पिकं घ्यायचे. या पिकामधून तुम्ही भरमसाठ पैसा कमवू शकता मित्रांनो. सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, फक्त तुम्ही मेहनत करा. मेहनत केल्याच्यानंतर फळ भेटतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.